नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण, संस्कृती आणि परंपरा या आपल्या युट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मंगल कलशाची अतिशय महत्त्वाची माहिती व त्याचे आपल्या घरात होणारे फायदे आणि त्याचा घरात पडणारा प्रभाव याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कुठलीही गोष्ट करण्याआधी त्याचा काय फायदा होतो किंवा ती गोष्ट किती महत्त्वाची असते हे आपल्याला कळल्यानंतरच आपण ती करतो। आणि खरंच तुमच्या देवाऱ्यात अजून पण मंगल कलश नसेल तर व्हिडिओ नक्की पहाच, आणि जर असेल तर चांगलेच आहे, आणि नसेल तर नक्की स्थापन करा। हा व्हिडिओ बघितल्यानंतर एका जरी घरात मंगल कलशाची कोणत्या माझ्या मैत्रिणीने स्थापना केली तरी या व्हिडिओचे सार्थक होईल। गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीला अजून थोडा वेळ आहे। तुम्ही ठरवलं तर आत्ता नक्की स्थापना करू शकता। मैत्रिणींनो, आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आता चैत्र नवरात्रीला लवकरच सुरुवात होणार आहे व या वर्षी ती गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होणार असून रामनवमीला समाप्त होणार आहे। म्हणूनच या दरम्यान जर आपण मंगल कलशाची स्थापना आपल्या देवाऱ्यात केली तर त्याचे आपल्याला अनेक फायदे होतील। तसेच या वर्षी नवरात्र मंगळवारी येत असल्यामुळे आणि त्या दिवशी गुढीपाडवा सुद्धा आहे, म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त सुद्धा आहे आणि देवीचा वार मंगळवार सुद्धा आहे। तुम्ही प्रत्येकाने आपल्या देवाऱ्यात मंगळ कलशाची स्थापना नक्की करा, आणि ज्यांनी केली असेल त्यांनी त्या दिवशी तो बदलून दुसरा सुद्धा पुन्हा आपण स्थापन करू शकतो। तर आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं ना, त्यासाठी अनेक जण आध्यात्मिक उपाय करतात। वास्तुशास्त्रात या गोष्टी मिळवण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे। हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याच्या किंवा पूजा विधीची सुरुवात कलश स्थापनेनेच केली जाते। पूजेवेळी ठेवला जाणारा हा कलश घरात देखील स्थापन करता येऊ शकतो। जी व्यक्ती संकल्प करून घरात कलश स्थापन करते त्याची मनोकामना पूर्ण होते असं मानलं जातं। पण घरात मंगल कलश स्थापन करण्याचे काही नियम सुद्धा आहे, तेही आपण जाणून घेऊया। हिंदू धर्मात पूजा विधीच्या सुरुवातीला कलश स्थापना केली जाते। धर्मशास्त्रात मंगल कलशाचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे। घरात मंगल कलश स्थापन करणं शुभ मानलं जातं। त्यामुळे आर्थिक समस्याही तसेच अनेक प्रकारच्या अडचणी दूर होतात। घरात मंगल कलश स्थापन केल्यास संबंधित व्यक्ती व्याधीमुक्त होतो, त्रासमुक्त होतो, घरात सुख समृद्धी राहते। ज्या घरात मंगल कलशाची स्थापना केली जाते त्या घरातल्या व्यक्तींना कधीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही। अशा घरात कायम लक्ष्मी मातेचा वास असतो। तसंच मंगल कलशामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। तर आता मंगल कलश म्हणजे नक्की काय? आपण आपल्या घरात आपल्या कुलदेवीचं प्रतीक म्हणून मंगल कलश स्थापन करतो। कलशामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्थान तर असतेच, तसेच आपल्या कुलदेवीचे स्थान सुद्धा असते। म्हणजेच जो कलशाचा मुखाजवळचा भाग असतो तिथे श्री विष्णूंचा, नंतर मधला जो भाग असतो तिथे शिवाचा, आणि जो खालचा जो कलशाचा निमुळता भाग असतो तिथे ब्रह्मांचा वास असतो असं म्हणतात। आणि जेव्हा आपण त्या कलशाच्या आत पानांमध्ये जेव्हा श्रीफळ ठेवतो, नारळ ठेवतो, म्हणजेच ते श्रीफळ म्हणजेच महालक्ष्मीचं स्थान असतं आणि ते आपण श्री विष्णूंच्या मुखात ठेवतो असं म्हटले जातं। म्हणून तिथे तिन्ही देवांचा आणि देवींचा वास असतो आणि घरात यामुळे सुख शांती लाभते। आपल्यावरची जी येणारी कुठलेही संकट असेल, कुठली इडापिडा असेल, ती सगळी त्यावर घेतं। आपण मंगल कलशाची स्थापना मंगळवारी किंवा शुक्रवारी करायची, किंवा मग तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी जरी केली तरी चालतं। आता
मंगल कलशाची स्थापना योग्य प्रकारे कशी करायची व पाणी कधी बदलायचं, नारळ कधी बदलायचं किंवा त्याला जर तडा गेलं तर काय करायचं ते आपण सगळं आता बघूया। आपण अगदी सोप्या शब्दात बघणार आहोत हे। सर्वात पहिले आपल्याला तांब्याचा कलश घ्यायचा आहे। तांब्याचा असेल तरी चालेल किंवा मग स्टीलचा पण चालतो, पण तांब्याचा जर असेल तर जास्त चांगलं। त्यानंतर आपल्याला थोड्याशा तांदूळ म्हणजे अक्षदा लागणार आहे, तो एक सिक्का, सुपारी। सिक्का तुम्हाला कॉइन घ्यायचा तरी चालेल किंवा मग तुम्ही चांदीचं नाणं सुद्धा घेऊ शकता, एक नारळ आणि नागवेलीची किंवा आंब्याची जी पानं तुमच्याकडे उपलब्ध होत असतील ती आपल्याला लागतील, थोडंसं हळदी कुंकू आणि फुलं। आता सर्वात पहिले जो कलश आहे, जो तांब्या आहे तो स्वच्छ धुवून त्यावर आपण कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि ते स्वस्तिक कधीच रिकामं नाही ठेवायचं। त्याच्या आतमध्ये जे 4 टिंब असतात ते नेहमी द्यायचं, त्याच्या आजूला बाजूला ज्या रेषा असतात 2 त्या नेहमी ओढायच्या, मगच स्वस्तिक काढायचं। त्यानंतर त्या कलशाच्या बाजूला 5 रेषा ओढायच्या कुंकवाने आणि ती रेष ओढताना नेहमी खालून वरती करायची, वरून खाली कधीही नाही करायची। नंतर त्या कलशामध्ये आपल्याला पाणी भरायचंय। पाणी भरल्यानंतर त्याच्यात आपल्याला एक कॉइन, एक सुपारी, थोडंसं हळद कुंकू वाहून एक फूल टाकलं तरी चालतं। त्यानंतर आपल्याकडे जी उपलब्ध असतील, आंब्याची असतील तर आंब्याची किंवा नागवेलीची असतील तर नागवेलीची पानं 5 घ्यायची, ती त्याच्या भोवती ठेवायची। त्यानंतर ती तिथे टाकल्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवायचं म्हणजेच नारळ ठेवायचं आणि ते केल्यानंतर आपल्या हा जो कलश आहे जिथे आपण ठेवणार आहे तो ठेवण्याच्या आधी तिथे आपण थोड्याशा अक्षदा टाकायच्या। त्या अक्षदा आपण एखाद्या ताटात सुद्धा म्हणजे छोट्या ताटलीत सुद्धा ठेवू शकतो किंवा खालीही ठेवू शकतो। त्यावर तो कलश फक्त ठेवून द्यायचा आहे, त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची, तोच हळदी कुंकू आपल्याला सुद्धा लावायचा। त्यानंतर आता ठेवायचा कुठे, कसा, तर असं सांगितलं जातं की हा आपल्या जे देवघर असतं, आपलं जे मंदिर असतं देव घरातलं, तर त्याच्या उत्तर ईशान्येला किंवा पूर्व ईशान्येला आपण ते ठेवू शकतो। पण जर आपलं समजा मंदिर ईशान्येला नसेल, दुसरीकडे असेल, तर आपण काय करायचं, आपण जिथे बसलोय त्याच्या डाव्या बाजूला आणि देवाच्या उजव्या बाजूला येईल अशा पद्धतीने तो कलश आपल्याला मांडायचा आहे। तर हे मांडण्याच्या अगोदर किंवा मांडून झाल्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचं सतत स्मरण करायचंय, कुलदेवीचा जप करायचा आहे किंवा तुम्ही हे मांडताना श्री सूक्त सुद्धा लावू शकता। तर आता हे पाणी किंवा मग पानं कधी बदलायचे, तर तुम्ही कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी ते पाणी बदलू शकता किंवा पौर्णिमेला तुम्ही ते बदलू शकता। ते पाणी बदलताना फक्त ते पाणी आपल्या घरात थोडं शिंपडून घ्यायचं। शिंपडून झाल्यानंतर ते पाणी आपण झाडांनाच टाकायचं। झाड असेल तर आपल्या कुंडी असेल छोटीशी तिथे टाकलं तरी चालतं आणि त्यानंतर मग तुम्ही पुन्हा तो पाणी त्यात भरून पुन्हा पानं बदलून तो कलश पुन्हा ठेवू शकता। आणि जर कधी नारळ चुकून खराब झालं किंवा त्याला तडा गेला तर टेन्शन घ्यायचं काही काम नाही, ते विसर्जन करून द्यायचं, ते पाण्यात वाहून द्यायचं आणि आपण कुठलीही पौर्णिमा बघून, कुठलाही शुक्रवार किंवा शनिवार किंवा गुढीपाडवा, आता चैत्र नवरात्री सारखा चांगला दिवस आहे त्या दिवशी सुद्धा ते बदलू शकतो आणि ते पुन्हा स्थापन करू शकतो। तर बघितलं तुम्ही किती सोपी पद्धत आहे मंगल कलश आपल्या देव्हाऱ्यात घरच्या घरी स्थापन करण्याची। आणि पाणी कसं बदलायचं किंवा पानं कसं बदलायचे, नारळ जर खराब झालं तर काय करायचं, अतिशय सोपं आहे। फक्त मी एवढंच म्हणेल की तुम्ही जर नसेल स्थापन केलेला देव्हाऱ्यात तर नक्की करा, याचे खूप 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 पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळतात, खूप फायदे मिळतात। आपल्या कुठल्याही आर्थिक अडचणी असतील किंवा मग आपल्या शारीरिक काही अडचणी असतील त्या सर्व दूर होतात आणि त्यामुळे तुम्ही नक्की हा मंगल कलश जो आहे तुमच्या देव्हाऱ्यात स्थापन करा। खरंच सौभाग्य देणाराच आहे हा मंगल कलश। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद।
पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.